वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या मुंबई मेट्रो लाईन 7चे हे ओवरीपाडा मेट्रो स्टेशन आहे. इथून बघा तुम्ही ही राईट साईडला मुंबई मेट्रो लाईन 9 निघते आहे. हे मुंबई मेट्रो लाईन 9चं मेट्रो स्टेशन आहे. त्यापुढे ही मुंबई मेट्रो लाईन 9 दहिसर टोल प्लाझाच्या इथून जाते आणि मग पुढे पण बघा हे एक मुंबई मेट्रो लाईन 9चं स्टेशन आहे. पुढे ही मुंबई मेट्रो लाईन 9 मीरा भाईंदर रोडवरून भाईंदरपर्यंत जाते. तर आता हे घोडबंदर रोडवरचं हे हिरवंगार निसर्ग सौंदर्य तुम्ही बघू शकता. आपण गायमुख चौपाटीवरून आता पुढे चाललो आहोत आणि मुंबई मेट्रो लाईन 4A तर तुम्ही इथे हे करंट स्टेटस बघत आहात. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता चाललो आहे ठाण्याला. तर इथे तुम्ही माझ्या पाठीमागे मुंबई मेट्रो लाईन 7 बघू शकता, जी रेड लाईन आहे. ही पुढे भाईंदरपर्यंत जाते. तर मी तुम्हाला आता ओवरीपाडा मेट्रो स्टेशन पासून ते पुढे काशीमीरा फ्लायओव्हरपर्यंतची मुंबई मेट्रो लाईन 9चं किती काम झालं आहे ते दाखवणार आहे. आणि त्या पुढे गायमुख पासून ते कासरवडवली मुंबई मेट्रो लाईन 4A दाखवणार आहे आणि घोडबंदर रोडची ग्रीनरी पण दाखवणार आहे. चला तर बघूया. मित्रांनो, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही मुंबई मेट्रो लाईन 7 आहे आणि हे मुंबई मेट्रो लाईन 7चं ओवरीपाडा मेट्रो स्टेशन आहे. इथून पुढे ही मुंबई मेट्रो लाईन 7 मुंबई मेट्रो लाईन 2A मध्ये कन्वर्ट होते. ती लिंकिंग रोडवरून अंधेरी वेस्टपर्यंत जाते आणि इथूनच पुढे हे तुम्ही थोड्याच वेळात बघाल मुंबई मेट्रो लाईन 2A मधनं राईट साईडला मुंबई मेट्रो लाईन 9 जी मीरा भाईंदर रोडवरून भाईंदरपर्यंत जाते ती आता स्टार्ट होणार आहे. मध्यंतरी ह्या मुंबई मेट्रो लाईन 9ची ट्रायल रन घेण्यात आली होती. तर त्या ट्रायल रनमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण होते. आता तुम्ही उजवीकडे बघू शकाल ही मुंबई मेट्रो लाईन 9 आहे. तर ह्या मुंबई मेट्रो लाईन 9चे काही भागाचे संपूर्ण काम झाल्यामुळे इथे ट्रायल रन घेण्यात आली. तुम्ही उजवीकडे बघू शकता लाईट्सचे वरचे पोल्स जे आहेत आणि तारा वगैरे त्याचं पण काम झालेलं आहे. तर डावीकडे ही मुंबई मेट्रो लाईन 2A आहे आणि उजवीकडे मुंबई मेट्रो लाईन 9 आहे. आता समोर तुम्हाला दोन्ही मेट्रो स्टेशन बाजूला दिसत आहेत. हे दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशन आहे मुंबई मेट्रो लाईन 2Aचं आणि हे मुंबई मेट्रो लाईन 9चं दहिसर ईस्टचं मेट्रो स्टेशन आहे. तर ह्या मुंबई मेट्रो लाईन 9च्या मेट्रो स्टेशनचे रूफचे काम अजून पेंडिंग आहे. तर आता ही मुंबई मेट्रो लाईन 2A पुढे गेल्यावरती मग लेफ्ट टर्न मारून आनंदनगरच्या दिशेने जाणार आणि ही मुंबई मेट्रो लाईन 9 सरळ मीरा भाईंदरच्या दिशेने जाणार आहे. तर आता बघा पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे दहिसर टोल नाका लागणार आहे. तर ही मुंबई मेट्रो लाईन 2A आता लेफ्टला वळली आणि आता सरळ पुढे मुंबई मेट्रो लाईन 9 दहिसर टोल नाक्याच्या इथून पास होणार आहे. तर आता हा या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा हा दहिसर टोल नाका आलेला आहे. तर इथे दहिसर टोल नाक्याच्या पुढे मुंबई मेट्रो लाईन 9च्या एका ह्या स्टेशनचे काम
सुरू आहे. तुम्ही ते पिलर्स जसे बघू शकता, रेड पट्टे मारले आहेत. म्हणजे मुंबई मेट्रो लाईन 9चा कलर लाल असल्यामुळे इकडे पिलर्सवरती रेड कलर मारलेले आहेत आणि त्या बेसला पण बघा लाल लाईन आहे. इथे तुम्ही डिवायडरच्या इथे पण बघू शकता, सुंदर असं प्लांटेशन केलेलं आहे. तर मुंबई मेट्रो लाईनला तुम्ही वरती जर बघितलं तर बघा, तर ओव्हरहेड वायर्स आणि पोल्स वगैरेचं पण काम झालेलं आहे आणि खाली पण पिलर्सला रेड कलर आहे. त्या डिवायडरच्या भोवती प्लांटेशन पण केलेलं आहे. तर आता ही लाईन पुढे गेल्यावरती लेफ्ट टर्न मारून मीरा भाईंदर रोडवरून पुढे अशी भाईंदरला सुभाषचंद्र ग्राउंडवरपर्यंत जाणार आहे. इथे बघा, हे लाईट याचे पोल्स, इलेक्ट्रिक जे काय पोल्स आहेत ते आपल्याला दिसत आहेत. हे बघा, हे एक मुंबई मेट्रो लाईन 9चं एक मेट्रो स्टेशन आलेलं आहे. ह्याचं पण रूफिंगचं काम वगैरे सुरू आहे असं आपल्याला दिसत आहे. लुअर्सचं पण काम सुरू आहे. आता पुढे हे काशीमीरा फ्लायओव्हरच्या वरून ही लेफ्ट टर्न मारून भाईंदरपर्यंत ही लाईन जात आहे. आता आपण पुढे सरळ घोडबंदर रोडनी बघा, हा आता घोडबंदर रोड आला आहे. तर घोडबंदर रोडनी ठाण्या कासारवळवलीपर्यंत जाणार आहोत. तर घोडबंदर रोडची बघा, सुंदर अशी ही पावसातली ग्रीनरी तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूला सुंदर असं हे प्लांटेशन आहे. तर ह्या घोडबंदर रोडनी प्रवास करताना सुद्धा तुम्हाला बघा, दोन्ही बाजूला अशी सुंदर ग्रीनरी दिसत आहे. तर ह्या घोडबंदर रोडवरून जाताना पुढे आपल्याला थोड्याच वेळात गायमुख चौपाटी लागणार आहे. तर ह्या गायमुख चौपाटीचा संपूर्ण ब्लॉग माझ्या प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण माझ्या प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती आहे. ते तुम्ही नक्की बघा. तर इथे पण बघा, ही सुंदर अशी ही ग्रीनरी आहे. आता इथे घोडबंदर रोडवरती थोडा हा रस्ता असा थोडा खराब आहे, पावसामुळे जरा खराब झालेला आहे. पण पुढे गेल्यानंतर हा रस्ता चांगला असेल अशी आपण आशा करूया.
तर इथे बघा ही गायमुख चौपाटी आलेली आहे. तर ह्या गायमुख चौपाटीचं सुद्धा अजून काम अजून बाकी आहे. तर मॉर्निंगच्या टाईमला इथे आता एंट्री बंद असल्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊ शकत नाही, पण त्याचा संपूर्ण ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. त्याच्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. आतमध्ये सुंदर नूतनीकरण केलेले आहे. पार्किंगसाठी पण भरपूर स्पेस आहे आणि घोड्यांची अशी स्टॅच्यूज वगैरे पण इथे असे सुंदर उभारण्यात आलेले आहे. तर आता इथून घोडबंदर रोडनी पुढे गेल्यावरती तुम्ही समोर बघू शकता मुंबई मेट्रो लाईन 4A काम सुरू आहे. ही मुंबई मेट्रो लाईन 4A मुंबई मेट्रो लाईन 4चं एक्सटेन्शन आहे, जे वडाळ्यापासून कासारवडवलीपर्यंत आहे. तर ही मुंबई मेट्रो लाईन 4A कासारवडवलीपासून ते गायमुखपर्यंत आहे. इथे त्याचा कलर तुम्ही बघू शकता, हा काय ग्रीन कलरच्या आसपास आहे. तर तो सेम कलर इथे पिलरला दिलेला आहे. इथे पण बघा, हे मुंबई मेट्रो लाईन 4Aचं एक मेट्रो स्टेशन आहे, त्याचं काम सुरू आहे. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं मुंबई मेट्रो लाईन 7वरून आपण मुंबई मेट्रो लाईन 9ला कसे जाऊ शकतो. त्यानंतर मग घोडबंदर रोड तुम्ही पाहिला. घोडबंदर रोडचं पावसाळ्यातलं सुंदर असं हे निसर्ग सौंदर्य. आणि आता ही मुंबई मेट्रो लाईन 4A आणि 4 बघत आहोत. तर मुंबई मेट्रोची जी एक्वा लाईन जी आहे त्याचा ब्लॉग पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, RA पासून ते BKC पर्यंत. आणि आता BKC पासून ते कफ पॉइंटपर्यंत ती आता लवकरच चालू होणार आहे. त्याचा पण संपूर्ण ब्लॉग मी तुम्हाला काही दिवसात माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे. तो पण तुम्ही बघा. तर मुंबई मेट्रो लाईन 4Aच्या डिवायडरच्या इथे पण बघा ग्रीनरी आहे. आणि हे मुंबई मेट्रो लाईन 4Aचं एक मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.